हरिभक्त पारायण वैकुंठवासी ज्ञानदेव माऊली गणपत शेंडगे म्हणजेच भाऊ माझे चुलत आजोबा यांचे 5वे पुण्यस्मरण होते व त्यानिमित्त हरिभक्त पारायण महाराज भूषण महाराज महापुरुष यांचे गोड असे कीर्तन झाले। नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम। आज आहे ना भाऊंचे 5वे पुण्यस्मरण असल्यामुळे ना वस्तीवरील म्हणलं स्वयंपाकाकडे लक्ष द्यावा, त्यासाठी वस्तीवरती आलो होतो। तात्यान ती पण टायली वगैरे सगळं ना जॉईंट करतात इकडं तिकडं, आणि इकडं सगळं चर्चा वगैरे चालली होती आमची भावकीची। मस्तपैकी भावकीची विहिरीत म्हणलं किती पाणी बघावं, भावकी काय म्हणते बघा आता। पाणी कवर चालतं गणेश भाऊ तुमचं? 4 मोटर निघत नाही दिवसभर, लय पाणी राव तुम्हाला, मग नात करते काय। आप्पा काय म्हणणं तुमचं पाण्याबद्दल? शेतकऱ्याला लाईट चालत नाही, पाणी एवढं एकदा हाय पण लाईट चालवणं काय करा पाहिजे? सोलर आहे आमचं। सोलर रे? आप्पा म्हणले आमचं सोलर आहे, म्हणलं डोकंच नको लावाय, जाऊ द्या मोठे मोठे माणसं आहेत। मग उलचं गणेश भाऊन बरं त्यांच्या डाळिंबामध्ये चक्कर मारावं म्हणलं, त्यांचा हा ना पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे बरं का, आणि सेटिंग वगैरे एकदम छान झाली बरं का। म्हणलं भाऊकीला म्हणलं असंच कष्ट करा, भाऊकी म्हणली कष्ट केल्याशिवाय काय विषय नाही। हा आहे ना 2nd वर्षाचा प्लॉट आहे, म्हणजे 2ऱ्या वर्षी धरलाय। खूप छान असं नियोजन आहे बरं का, खूप कष्ट करतो आमचा गणेश भाऊ। आणि आप्पा पण आता लवकरच कीर्तन काय होणार आहेत बरं का, चांगलं प्रॅक्टिस करतात म्हणलं। आप्पांना म्हणलं जमतंय, चांगला आवाज निघतोय तुमचा। गणेश महाराज आणि मी फोटो वगैरे व्यवस्थित लावत होतो। त्यानंतर थोडंसं नानांशी आणि आबांशी चर्चा केली। रानात आलो थोडंसं, म्हणलं माऊली भाऊंची पण गाठ घ्यावा ना, आपल्याला पाणी पण न्यायचे होते वस्तीवर। आदरणीय बापू आणि माऊली आमच्याकडे सायकलवरती सप्ताह यायचे वैकुंठवासी आमच्या आजोबा निवृत्ती नाना मस्के। खूप बापूच आणि माऊलींचं प्रेम होतं ना। आमच्या घरी आले की तेव्हा आमची परिस्थिती काय फार म्हणजे वर बेताची, म्हणजे चहा करायची पंचायत साहेब एवढी परिस्थिती। ह्या माणसाने खूप प्रेम जपलं आणि आजही त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। महाराजांचे खूप गोड असे कीर्तन झाले बरं का मित्रांनो। कोणी कोणी कीर्तन ऐकले त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आम्ही कीर्तन ऐकले म्हणून। त्यानंतर ना भोजनाची पण व्यवस्था होती, आपण सगळ्यांनी वाडेकरी वगैरे व्यवस्थित केल्या व येता येता आपले शिंदे साहेब पण भेटले, मग त्यांच्यासोबत पण एक व्हिडिओ काढून घेतला। 2-3 पंक्तींना वाढल्यानंतर म्हणलं आता जेवण करून घेऊया। गणेश भाऊ, अभिषेक आणि आमचा सोनू भाऊ आम्ही सगळे सोबत बसलो होतो, शेवटची पंगत होती। आणि मित्रांनो गणेश भाऊ महाराज आहेत बरं का, ना काही पंतवळीत हात धुत ह्यांना पटतंय का, पण त्यांच्याकडून गल्ला सांडला होता, त्या विषय वेगळा आहे। आमच्या मामांचा पण ना मुलगा आला होता बरं का, मग त्याला म्हणलं चल तुला रानात वगैरे फिरवतो, आणि त्यात सीताराम दादू भाऊ होते, त्यामुळे काही विषयच नाही। त्यानंतर मग आपलं प्लॉटवरती पाणी लावलं होतं, तिकडून मामांचं मुलगन ती पण आले होते। त्यांना म्हणलं कसा आहे कांदा बघा, ते म्हणले वा वा छान आहे। मम्मी पण आली होती बरं का खूप दिवसांनी आज वावरामध्ये, म्हणले कसं काय काय उद्योग मारलाय बघा, म्हणले छान आहे कांदा। म्हणलं बरं झालं तेवढं तरी। मित्रांनो माझ्या मम्मी पण इंस्टा बघते बरं का, आणि इंस्टाला व्हिडिओ लाईक बिक पण करते आपली, पण तिला कमेंट वगैरे करता येत नाही, तो भाग वेगळा आहे। त्यानंतर आपल्याला उलसं अंगामध्ये मस्ती आली म्हणून आपण काय केलं, बांबूला आपला फोन बांधला आणि व्हिडिओ काढला एक मस्त पैकी। तुम्ही रील बघितलीच असेल। येता येता आपल्याला शेजाऱ्याने आवाज दिला, म्हणलं इकडे मोटर सोडायची आयला, म्हणलं येतो भाऊ, शेजारी धर्म पाळला पाहिजे। मित्रांनो तुम्ही पण तुमच्या शेजाऱ्याला असं काम करू लागता का नक्की सांगा। त्यानंतर मग आता मोटर वगैरे बंद केली आपली। 12 मध्ये गेलो होतो बाह्या मामा सोबत आमच्या चेअरमन साहेबांचं पिकअप देण्यासाठी, त्यात ना गाडीचं पेट्रोल संपलं, गाडी पंक्चर झाली, नुसती 7:30 मागं। चला तुम्हाला तेवढं व्हिडिओ आवडेल, लाईक आणि फॉलो करून घ्या, धन्यवाद।